संध्या तिच्या सासू मालतीबाईचा खूप आदर करायची, पण मालतीबाईंनी नेहमीच तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असत. आजही संध्या सकाळी लवकर उठली आणि नाश्ता बनवायला गेली. रवीला रव्याची खीर खूप आवडायची, म्हणून तिने नाश्त्यासोबत खीर बनवली आणि सर्वांना वाढली. तिच्या सासूने मध्येच थांबून म्हणाली, हा काय फालतू खर्च आहे? सकाळी देशी तूप हलवा बनवला होता. मालतीबाई संध्याला फटकावले आणि विचारले, का ग, देशी तूप तुझ्या माहेरून आले आहे का? आई, त्यांना हलवा खूप आवडतो म्हणून मी थोडा बनवला आहे, असं म्हणत संध्या रवीकडे पाहत होती. कदाचित तो काहीतरी बोलेल. मग मालतीबाई म्हणाल्या, मला सगळं माहीत आहे. माझ्या मुलाचं निमित्त करून तुला स्वतःला खायला आवडते. रवी शांतपणे नाश्ता करत राहिला. संध्याच्या डोळ्यात अश्रू ओझळले. रवी हलवा न खाता ऑफिसला निघून गेला. तिला खूप वाईट वाटले. संध्या घरकाम पूर्ण करण्यात मग्न झाली. मालतीबाई बाहेरून रूममध्ये बसून बडबडत राहिल्या. काम संपल्यानंतर संध्या तिच्या खोलीत गेली आणि रडू लागली. तिच्या वडिलांनी तिला किती काळजी घेऊन वाढवले होते. तिला अजूनही आठवते की एकदा तिने गाजराचा हलवा बनवायला सांगितला होता, पण आईने रव्याचा बनवला. जेव्हा वडिलांना हे कळाले तेव्हा लगेच बाजारात गेले आणि तेथून भरपूर गाजराचा हलवा आणला आणि त्या दिवशी काहीही न बोलता 2-3 दिवस गाजराचा हलवा बनवायला सुरुवात झाली. आज तिने रव्याच्या हलव्यासाठी खूप काही सांगितले जात आहे. ही तिच्या सासरच्या लोकांवर नाही तर रवीवर रागवली होती, जो काहीही बोलू शकत नव्हता. संध्याकाळी तिने रवीकडे तक्रार केली तेव्हा तो फक्त एवढं म्हणाला, या घरात फक्त आईच्या आवडते जेवण शिजवत जा. आजपासून माझ्या आवडीचे काहीही शिजवू नकोस. संध्याने रवीला बोलणे बंद केले. शेवटी संध्याचा काय दोष होता की तो रवीवर खूप प्रेम करत होती. असे काही दिवस गेले. एके दिवशी संध्या मालतीबाईला म्हणाली, आई, मला काही दिवसांसाठी माझ्या घरी जायचं आहे. जर तुम्ही म्हणाल्या तर आजच जाईन. बऱ्याच दिवसापूर्वी मला आईचा फोन आला होता. ती म्हणत होती बाबाची तब्येत ठीक नाही. तिथे गेल्यावर आठवडाभर परत येत नाही. घरकाम कोण करणार? तुमचे सासरे आणि माझा मुलगा संध्याकाळी थकून घरी येतील. त्यांना येथे जेवणही मिळणार नाही. मला चक्कर येते. मला स्वयंपाक करता येत नाही. जर तुम्हाला जायचे असेल तर एक दिवस जा. संध्या तिच्या इच्छा दाबून टाकते आणि 1 दिवसासाठी तिच्या बाबाच्या घरी जाते. तेथे पोहोचल्यावर तिला आणखीन आश्चर्य वाटते. तिचे दादा, वहिनी, मम्मी, पप्पा कुठे गेले आहे? संध्या घाबरून विचारले. दोघांनाही घरी राहावेसे वाटते का? त्या तीर्थयात्रेला गेल्या आहेत. माहीत नाही कधी परत येतील. तसे तू किती दिवसासाठी आली आहेस? कारण मलाही माझ्या आईवडिलांकडे जायचे आहे. वहिनीचे हे वागणे पाहून संध्याला खूप धक्का बसला. ही तीच वहिनी आहे का जी तिच्यावर इतके प्रेम करायची? संध्या सोफ्यावर बसून विचार करत होती. बरं, दादाच्या घराच्या कागदपत्रावर सही करून घेतली होती. मी माझा वाटा सोडून दिला होता. कदाचित त्या सहीसाठीच मला प्रेम केले जात असेल. संध्या उभी राहिली आणि म्हणाली, वहिनी, मला काही काम आठवले, मी पुन्हा येईल. असं म्हणत ती पटकन घराबाहेर पडली. मागून गेट बंद होण्याच्या आवाजाने तिला समजले की तिच्या जाण्याने वहिनीला काहीही फरक पडत नाही. जड पावलाने चालत ती मंदिरात पोहोचली. कारण ती संध्याकाळपूर्वी तिच्या सासरच्या घरी गेली असती तर मालतीबाईने म्हणजे तिच्या सासूबाईने तिला अनेक प्रश्न विचारले असते. ती मंदिरात गेली आणि देवाला पाहिलं. तिने काहीही मागितलं नाही किंवा काहीही बोलली नाही. देवाच्या चरणी डोके टेकून ती बाहेर आली आणि बसली. मग तिला तिचे बाबा समोरच्या झाडाखाली बसलेले दिसले. संध्या धावत त्यांच्याकडे गेली. संध्याला पाहून तिची आई रडू लागली. मुली, तू इथे कशी काय? बाबाने विचारले. ते सोड, सांग, तू इकडे कशी आलीस? तुम्ही तीर्थयात्रेला गेले होतेस? संध्याला संयम तुटला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मुलगी, तुझ्या वहिनीने तुला खोटे बोलले आहे.
व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी तुझ्या भावाने घराची नोंदणी त्याच्या नावावर करून घेतली आणि घराचे कागदपत्र गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले. त्यानंतर मी ओझे झालो, घराबाहेर हकलून लावले. बाबा, आता काय होईल? संध्या रडत विचारले. मुली, काळजी करू नकोस. आम्ही कुठेही एखाद्या वृद्धाश्रमात जाऊ. तू तुझ्या सासूच्या घरी जा. तेथे हे कोणालाही सांगू नकोस. तिच्या आईवडिलांना या अवस्थेत पाहून त्यांना सोबत घेऊन जायचे होते, पण तिथे त्यांचा आदर केला जात नाही. तिथे आईवडिलांचा काय आदर करता येईल? जड अंतकरणाने संध्या तिच्या सासरच्या घरी निघून गेली. आज तिला मुलगी असण्याचा पश्चाताप होतो. काश तिने तिच्या आईवडिलांसाठी काहीतरी केले असते, असं तिला वाटत होतं. घरी येऊन तिने मोठ्या कष्टाने घरकाम केले. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि शांत बसली. तिच्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत होते. रवी त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त होता. तो झोपी गेला तेव्हा त्याने संध्याला विचारले, काय झालं? आज पुन्हा तुला आईने सांगितले की तू रडत आहेस? याबद्दल वाईट वाटले. संध्या स्वतःला रोखू शकली नाही आणि रडत रडत तिने रवीला सगळी गोष्ट सांगितली. आई बाबांना येथे आणावे का? या वयात ते कुठे जाईल? रवीने काही उत्तर दिले नाही आणि झोपी गेला. संध्याला यावर खूप राग आला. आजपासून मी त्यांच्या आई वडिलांची सेवाही करणार नाही. मला बघून कोण त्यांची सेवा करेल? संध्या रडत झोपी गेली. 2-3 दिवसांनी तिची काळजी वाढत होती. एके दिवशी ती भाजी खरेदी करायला बहाण्याने मंदिरात पोहोचली, पण तिचे आईवडील तेथे नव्हते. पंडितजी, माझे आईवडील कुठं गेले? त्या झाडाखाली बसले होते ना. मला बरेच दिवसापासून त्यांची काही खबर नाही. तुमचे नाव संध्या आहे का? पंडितजीकडून तिचे नाव ऐकून संध्याला विचार आला. हो. तुम्हाला कसे माहीत? तुझे आई बाबा हा पत्ता दिला आहे. सांगितले की ते येथेच राहतात. संध्याने पत्ता पाहिला. तो तिथून काही अंतरावर होता. संध्या मंदिराबाहेरून पडली, ऑटो रिक्षा घेतली आणि त्या पत्त्यावर पोहोचली. तिने दार ठोठावले तेव्हा एक मुलगी बाहेर आली. पंडितजीने मला या जागेचा पत्ता दिला आहे, संध्या म्हणाली. तू संध्या दिदी आहेस का? आत ये. संध्या काहीही समजले नाही. ती आत गेली तेव्हा तिने पाहिले की तिचे आईवडील सोफ्यावर बसले होते. संध्या त्यांना पाहून रडू लागली. मुली, आता का रडतेस? तुझ्यामुळे आम्हाला हे घर मिळालं. आश्चर्याने तिच्या चेहऱ्यावर पाहू लागली. मग आई, तू तिथं कशी आलीस? आणि ही मुलगी कोण आहे? मग तिची आई म्हणाली, अगं मुली, तुला आठवते का? तुझ्या लग्नानंतर तुझ्या सासूने 40 लाखाची मागणी केली होती. जावयाला व्यवसाय सुरू करायचा होता म्हणून तुझ्या वडिलांनी त्यांची मागणी पूर्ण केली, जेणेकरून तू आनंदी राहशील. तू आम्हाला भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी जावई आले आणि त्यांनी तुझ्या वडिलांना पैसे परत केले, कारण त्यांनी कोणताही व्यवसाय सुरू केला नव्हता. तुझ्या वडिलांनी नकार दिला, पण ते मान्य करत नव्हते. त्यानंतर तो एका प्रॉपर्टी डीलरला भेटला आणि 2 दिवसात हे घर विकत घेतले. यातून 5 लाख रुपये वाचले. यातून त्यांनी या मुलीला नोकरी दिली की आमची काळजी घेईल. पण आई, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. संध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती रडत घरी परतली. घरी आल्यावर ती विचार करत होती, रवीने कधीही तिच्यासाठी आवाज उठवला नाही, पण त्याने आपल्या आई वडिलांसाठी जितके केले ते एक खरा मुलगाही करू शकत नाही. रात्री तिने रवीला विचारले, तू असं का केलं? आईला कळलं तर काय होईल? रवीचे उत्तर ऐकून संध्या रडू लागली. रवी म्हणाला, जसे तसे तुझे आईवडील आहेत तसेच माझेही आईवडील आहेत. पैसे घेताना मी ठरवलं होतं की एक दिवस त्यांचे पैसे मी परत देईन, व्याजासह परत करीन. पण जेव्हा व्यवसाय सुरू झाला नाही, मी हे पैसे माझ्याकडे ठेवले आणि योग्य वेळेस वाट पाहत होतो. जर मी तुझ्या आईवडिलांना माझ्या घरी आणले असते तर त्यांचा स्वाभिमान त्यांना दररोज शाप दिला असता. त्यांना त्यांच्या मुलीच्या घरी राहायला आवडत नाही. मी हे सर्व केले जेणेकरून त्यांचा अपमान होऊ नये. रवी, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझा गैरसमज करत राहिले.
मग माझे मागे उभ्या असलेल्या मालतीबाई म्हणाल्या, मुली, आम्ही जे पैशाचे उधार घेतले होते तेच तुझ्या आईवडिलांना विश्वास होता